काय निर्णय झाला? समन्वय समितीच्या बैठकीमध्ये आज मी शंभूराज देसाई, हसन मुश्रीफ साहेब, उदय सामंतजी होते, बावनकुळे साहेब, रवींद्र चव्हाण यांच्याजवळ सुद्धा आता आमची फोन म्हणून त्या ठिकाणी चर्चा झाली. आगामी येणाऱ्या निवडणुकींची घोषणा आज अधिकृत निवडणूक आयोगाने केलेली आहे आणि त्याच्यामुळे महायुतीमुळे या निवडणुकीला सामोरं जावं, सामंजस्य प्रत्येक ठिकाणी असावं या दृष्टिकोनातून आज आम्ही प्राथमिक चर्चा त्या ठिकाणी केली. पुन्हा एकदा 11 तारखेला पुढच्या मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक असेल, त्या दिवशी आम्ही समन्वय समितीची बैठकही घेऊ. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असेल, त्या वेळेला त्या जिल्ह्यामध्ये नेमकी काय स्थिती असेल त्याचं अवलोकन करू. मागच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्या जिल्ह्याचे उर्वरित पक्षाचे संपर्क मंत्री यांच्या समन्वयातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये महायुतीच्या दृष्टिकोनातून कसं वातावरण व्यवस्थितरित्या राहील या बाबतीमध्ये आज आमची सखोल त्या ठिकाणी चर्चा झाली. दिवाळी आधी एक बैठक झाली होती, त्याच्यात असं ठरलं होतं की जिल्हा पातळीवरचे अहवाल तयार करून तुमच्याकडे द्यायचा, त्याच्यानंतर तुम्ही तोडगा काढतात. ते अहवाल तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत का? नाही, आजच्या बैठकीमध्ये आम्ही चौघेजण असताना आम्ही ती चर्चा केली. बावनकुळे साहेबांजवळ चर्चा झाली आणि रवींद्र चव्हाण साहेबांच्या जवळ सुद्धा चर्चा झाली. त्या दृष्टिकोनातून आज पुन्हा एकदा प्रत्येकाला प्रत्येक पक्षाच्या पालकमंत्र्यांना त्या पक्षाचे नेते सूचना त्या ठिकाणी देतील. 10 तारखेपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे त्यापूर्वीच हा समन्वय, यापूर्वी अनेक ठिकाणी बैठका झाल्यात, पण पुन्हा एकदा त्याला आता गती देण्याची आवश्यकता आहे. आज निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केलेला आहे. नाही, तसं आज तरी काय संभवत नाही, कारण आता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्याच्यानंतर ती 17 तारखेपर्यंत आहे. अनेक वेळेला पक्षांतर्गत सुद्धा अर्ज दाखल होत असतात आणि नंतर शेवटच्या क्षणाला विड्रॉ सुद्धा होत असतात. आमचा प्राधान्याने हा प्रयत्न राहील की अर्ज भरतानाच एकत्रितपणाने अर्ज कसे भरले जातील या दृष्टिकोनातून सामंजस्य निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महायुतीच्या मुख्य नेत्यांबरोबर या समन्वय समितीची काय बैठक होणार आहे का? आणि एक महत्वाचा तोडगा महायुतीमध्ये निवडणुकीच्या संदर्भात येत्या काळात होणार आहे का? या 2-4 दिवसात आवश्यकता लागली तर नक्कीच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, एकनाथराव, अजितदादा यांच्याजवळ आम्ही नक्कीच त्या ठिकाणी चर्चा करू. 6 समन्वय समितीचे जे आज प्रमुख सदस्य आहेत, म्हणजे मी स्वतः आहे, बावनकुळे साहेब आहेत, चव्हाण साहेब आहेत, शंभूराज आहेत, हसन मुश्रीफ साहेब आहेत, उदय सामंत आहेत, त्या पक्षाचे अतिशय उत्तम पद्धतीने संघटनेमध्ये आणि संघटनेच्या बरोबरीत महायुतीच्या संदर्भामध्ये जाणकार असलेले सगळे प्रमुख नेते असल्यामुळे महायुती अभेद्य कशी राहील याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करणार आहोत. वरिष्ठ स्तरावरती महायुती अभेद्य कशी राहील याचा प्रयत्न तुम्ही सर्वच जण करत आहात, मात्र स्थानिक स्तरावरती एकमेकांवरती टीका, खालच्या शब्दात टीका केली जात आहे. तुमच्यावर देखील, विशेषतः रायगड, तुमच्यावर देखील टीका केली गेलेली आहे आणि ती खालच्या शब्दात केली गेलेली आहे. माझ्याबद्दल खालच्या शब्दात टीका टिप्पणी गेले काही महिने होते आहे, पण मी अतिशय शांतपणाने ती स्वीकारलेली आहे, कारण मी प्रदेशाध्यक्ष आहे. महायुतीचा समन्वय करण्यामध्ये माझी सुद्धा जबाबदारी मी मोठी आहे असं मी सतत मानत आलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्या जिल्ह्यात माझ्याबद्दलची व्यक्तिगत खालच्या स्तरावरची टीका टिप्पणी याकडे मी फारसं लक्ष त्या ठिकाणी देत नाही. स्वाभाविक आहे की त्या स्तरावरती टीका टिप्पणी होत असताना पक्षाच्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच्या भावना वेगळ्या असू शकतात, त्यांना राग येणं स्वाभाविक असू शकतं. मी स्वतः संयमाची भूमिका घेत असल्यामुळे आमचं राज्य पातळीवरचा समन्वय कसा राहील तो प्रयत्न माझ्याकडे नक्की होत आहे. अशा नेत्यांना काही समज देणार आहेत की नाही? शेवटी त्या पक्षाचे नेते, त्यांना आपण जरूर विचारा, ते त्याबद्दलचं उत्तर देतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मी सातत्याने राज्यभर, माझ्या जिल्हापुरता सीमित नव्हे, राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी, प्रवक्त्यांनी महायुतीमध्ये कुठेही दुरावा निर्माण होईल अशी वक्तव्य करू नयेत, अशी सक्त ताकीद, सक्त समज मी माझ्या पक्षाच्या प्रमुखांना निश्चितपणे दिलेली. अनेक नेत्यांकडनं स्वबळाची भाषा बोलली जाते. सातत्यानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावरती लढल्या जाणार भाजपकडनं म्हटलं जातं. अशातच तुमची आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची यामध्ये गोची होणार नाही का? एक असं आहे की प्रत्येक राजकीय पक्ष ज्या ठिकाणी थोडासा प्रबळ असतो तिथं तशी भावना प्रत्येकजण व्यक्त करत असतात. विधानसभेच्या वेळेला सुद्धा आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणाने बसलो आणि शेवटी ते वाटप योग्यरीतीने केलं. यावेळेला जागांची संख्या खूप आहे, दीर्घकाळाने त्या निवडणुका होत आहेत, म्हणजे समन्वय समितीमधल्या प्रत्येक पक्षाच्या पुढे सुद्धा आपापल्या पक्षाचे उमेदवार निवड करताना सुद्धा एक तऱ्हेची कसरत आहे. त्यामुळे ते सगळे प्रत्येक पक्षाचे नेते समजदार आहेत, समन्वय करण्यामध्ये माहीर आहेत
आपल्या पक्षांतील कार्यकर्त्यांची सुद्धा समजूत घालतील आणि समन्वय कसा राखला जाईल याचाही प्रयत्न होईल. तर निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेतली त्यांनी दुबार मतदारांचं जे मुद्दा आहे त्याच्यावर म्हटलं की स्टार मार्क करेल, पण त्याच्यावर आता विरोधक म्हणतात आहेत, विशेषतः काँग्रेसचे सतेज पाटील, विश्वजित कदम म्हणतात आहेत, जर स्टार मार्क केला आणि त्या लोकांना पकडू लागले तर मतदानाच्या दिवशी तिथेच भांडणं जे ती होऊ शकतील, वाद घालणारी ही सगळी प्रक्रिया आहे. असं आहे की निवडणूक आयोगाने हे जाहीर केले. स्वायत्तता निवडणूक आयोगाला असल्यामुळे त्यांनी जे जाहीर केले त्याच्याबद्दल प्रत्येकाला आपापली टिप्पणी करण्याचा अधिकार आहे, पण त्याच्यातली अधिक स्पष्टता मतदानाच्या पूर्वी किंवा लगेचच निवडणूक आयोगाकडनं अपेक्षित नक्की राहील. कारण स्टार केलेलं असल्यामुळे मतदानाच्या वेळेला ते नेमकं होणार की त्याच्यापूर्वी होणार याबद्दलचं मला असं वाटतं की ज्या अर्थी आज निवडणूक आयोगाने एक स्पष्टता दिली त्याबद्दलचे जे काही भ्रष्टाचार निर्माण होणार केले जात आहेत त्याबद्दलची उत्तर पण मिळतील. त्यावर राज ठाकरे म्हणतात की निवडणूक आयोग हे सरकारचं भाऊलं आहे. असं आहे की आता त्यांच्याकडे टीका टिप्पणी करण्याशिवाय काही शिल्लक राहिलं नाही. जनाधार विधानसभेमध्ये पूर्णपणाने गमावलेला आहे. काहीतरी खोटं नॅरेटिव्ह सेट करायचं असतं त्या दृष्टिकोनातून ते बोलत असतात. तो त्यांचा स्वभाव आहे आणि ते त्यांचं काम आहे. धन्यवाद. ओके.